अर्णव खैरेचा मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आलेला आहे। कल्याणमधील अर्णव खैरेनं मानसिक तणावातून आत्महत्या केली। लोकलमध्ये हिंदी मराठीच्या मुद्द्यावरून अर्णवला मारहाण झाल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचा आरोप वडिलांनी केलेला आहे। आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी पाहूया। मराठी बोलण्यास लाज वाटते का असे सांगून धावत्या ट्रेनमध्ये मारहाण केल्यानंतर या प्रकरणात अर्णव खैरे यांनी आत्महत्या केली होती व याच आत्महत्यानंतर महाराष्ट्रात व राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय वातावरण तापले असताना आता पोलिसांनी देखील आपला तपास जो आहे तो वेगाने सुरू केलेला आहे। मी सध्या उभा आहे कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस स्थानकात आणि याच पोलीस स्थानकामध्ये अर्णव खैरे याच्या आत्महत्येनंतर या ठिकाणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती। मात्र या प्रकरणामध्ये काल पोलिसांनी या ठिकाणी आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचा गुन्हा जो आहे तो अज्ञात लोकांविरोधात दाखल केलेला आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। सलील देशमुखांच्या राजीनाम्याच्या नंतर सुप्रिया सुळेंचा नागपूर दौरा आता पाहायला मिळतोय। सलील देशमुख मुंबईमध्ये असल्याने सुळेंची भेट होणार नाही। काही दिवसांपूर्वी सलील देशमुखांनी पवारांच्या एनसीपीला सोडचिठ्ठी दिली। सुप्रिया सुळे नागपुरात पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। सुप्रिया सुळेंची आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद असणार आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मराठवाडा विभागामध्ये मोठे फेरबदल करण्यात आलेत। निवडणुकीच्या तोंडावर संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी फेरबदल करण्यात आल्याची माहिती मिळते। पक्षातील ज्येष्ठ नेते, आमदार, खासदार, जिल्हा संपर्क प्रमुख पदी आता बदल झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगर महानगर विलास पारकर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण अर्जुन खोतकर, धाराशिव राजन साळवी, जालन्यामध्ये अर्जुन खोतकर, भास्कर अंबेकर, बीडमध्ये टीपी मुंडे, मनोज शिंदे, नांदेडमध्ये सिद्धराम म्हेत्रे, लातूरमध्ये किशोर दराडे, परभणीमध्ये आनंद जाधव, हिंगोलीमध्ये हेमंत पाटील। ठाणे पालिका उपायुक्त मनीष जोशींना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। तक्रारी येऊनही बेकायदा इमारतींवर कारवाई न केल्याने ही नोटीस बजावण्यात आली आहे। ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। भारतीय महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार स्मृती मानधनाच्या लग्नासाठी सांगली सजलेली आहे। स्मृती लग्नाच्या बेडीमध्ये आज अडकणार आहे। पाहूयात त्या संदर्भातला रिपोर्ट। सांगलीत महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाचा शाही विवाह सोहळा होणार आहे। सांगलीतील कवठेपिरान रोड इथे मानधना फार्म हाऊस सजवण्यात आले। भारतीय संघातल्या महिला खेळाडूंसह विविध क्षेत्रातले दिग्गज या लग्नाला उपस्थित राहणार आहेत। स्मृती मानधनाला आयुष्याच्या नव्या सुरुवातीसाठी पंतप्रधान मोदींसह अनेकांनी शुभेच्छाही दिल्या। पलाश मुश्किलशी स्मृती लग्नबंधनात अडकेल। पती पलाश हा संगीतकार आहे। भूतनाथ रिटर्न सारख्या अनेक सिनेमांना त्यानं संगीत दिले। संगीतासोबत काही सिनेमात त्यानं अभिनयही केलाय। भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आज पलाश मुच्छल याच्यासोबत विवाह बंधनात अडकणार आहे। सांगलीतील समडोळी रोडवर असलेल्या मानधना फार्म हाऊसवर हा सगळा विवाह सोहळा आज दुपारी 3:30 वाजता पार पडणार आहे। या विवाह सोहळ्यासाठी क्रिकेट जगतातील त्याचबरोबर राजकीय क्षेत्रातील देखील मान्यवर हजेरी लावणार असल्याचं सांगितलं जात आहे। आपण बघू शकतो या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आता मानधना फार्म हाऊसवर तयारी जी आहे ती आता जवळपास पूर्ण झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। आपल्याला माहित आहे 2च दिवसापूर्वी पलाश मुच्छल त्याच्यासोबत त्याचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार जो आहे तो सांगलीमध्ये दाखल झालेला आहे। 2 दिवसापासून या ठिकाणी हळदी, मेहंदी त्याचबरोबर वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत त्या विवाहाच्या निमित्तानं पार पडताना पाहायला मिळालेले होते आणि दुपारी 3:30 वाजता स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल हे दोघं विवाह बंधनात अडकणार आहेत आणि या विवाह सोहळ्याची तयारी आता मानधना फार्म हाऊसवर पूर्ण झाल्याचं बघायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित भूषण पाटील, TV9 मराठी, सांगली। काँग्रेस आमदार असलम शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, सकल हिंदू समाजाची ही मागणी आहे। सकल हिंदू समाज आज असलम शेख यांच्या विरुद्ध आंदोलन करणार आहे। बांगलादेशी आणि रोहिंग्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरून सकल हिंदू समाज आक्रमक झालाय।